बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये स्वागत। सुरुवात वेगवान स्वरूपातल्या बातम्यांना। घाटकोपरमधील दुर्घटनेनंतर आता पिंपरी चिंचवड शहरातील होर्डिंग कोसळलंय। पिंपरी चिंचवड शहरातील मोशीमध्ये रस्त्याच्या कडेला असणारं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे। यात कुणीही जखमी किंवा जीवितहानी झालेली नाही, मात्र 4 दुचाकी आणि एका टेम्पोचं नुकसान झालेलं आहे। राज्यात यंदा मॉन्सूनचं 2 दिवस आधीच आगमन होणार आहे। अंदमान बेटांवर 19 मेला मॉन्सून धडकणार असून केरळमध्ये तो 31 मेला बरसेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। कोकण किनारपट्टीवर 6 जूनला मॉन्सून दाखल होईल असं सांगण्यात येत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। खेड भरणे या मार्गावरील पंचायत समितीच्या परिसरात महाकाय वृक्ष कोसळल्यानं या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। काही ठिकाणी होर्डिंग्स तर काही ठिकाणी घरावरील छप्पर उडून गेलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंब्यांचं मोठं नुकसान झालंय। उतरणीला आलेला आंबा गळून पडल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। मका, ज्वारी, बाजरी या उन्हाळी पिकांचंही मोठं नुकसान झालेलं आहे। बुलडाणा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली। चिखली आणि खामगाव या तालुक्यात झालेल्या पावसामुळे रब्बी पिकांना धोका निर्माण झालाय, तर उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळालाय। कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे काही झाडं कोसळली, वीज पुरवठा खंडित झाला। चिपळूणमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह चिपळूण आणि परिसरात जोरदार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली, तर आंबा बागायतदार चिंतेत सापडले। सिंधुदुर्गात ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस झाला। अवकाळी पावसामुळे आंबा जांभूळ पीक अडचणीत आलं। उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। अहमदनगरात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलंय। आधीच दुष्काळानं हैराण झालेल्या शेतकऱ्यांचा शेतमाल पावसानं भिजलाय, त्यामुळे पंचनामे करून मदतीची मागणी करण्यात येते। मावळ परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। त्यानंतर पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर ठिकठिकाणी डोंगरावरचं पाणी वाहताना दिसतंय। पुण्याच्या खेड परिसरात झालेल्या पावसामुळे बैलगाडा घाटात पाणी साचलंय। कुरुळी ग्रामदैवताच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान पावसामुळे ही बैलगाडा शर्यत रद्द करण्यात आली, तर पावसामुळे शेतमालासह आंब्यांना मोठा फटका बसलाय। ठाण्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची गैरसोय झाली, तर विविध सभा आणि रोड शोमध्ये पावसामुळे व्यत्यय आला। ढगांच्या गडगडाटासह मुंबईच्या बदलापूर परिसरात जोरदार पाऊस झाला। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। डहाणूसह आसपासच्या परिसरात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला, तर कासा, चारोटी या भागात झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। अमरावतीतील दैर्यापूर इथल्या सामदा ग्रामस्थांनी जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला। गेल्या 4 दिवसांपासून या गावांमध्ये वेळेवर पाणीपुरवठा होत नाहीये, त्याचा जाब विचारण्याकरता संतप्त महिलांनी उपविभागीय अभियंत्याला चांगलंच धारेवर धरलं। नांदेड महापालिकेकडून मॉन्सूनपूर्व नालेसफाईला सुरुवात करण्यात आली। जेसीबी, पोकलेन आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीनं शहरातील मोठ्या नाल्यांची सफाई केली जाते। अमरावतीच्या कोंडेश्वरमध्ये वीटभट्टीवर अचानक महसूल विभागानं कारवाई केली। यानंतर नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मवियाच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत कारवाई करू नये अशी मागणी केली। राणा दाम्पत्याचा इथली जमीन हडपण्याचा डाव असल्यानं ही कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला। पुण्यात इलेक्शनच्या आधी गोखलेनगरच्या टेकडीवर बांधलेल्या पाण्याच्या टाकीचा श्रेयवाद रंगला। सत्ताधारी आणि विरोधकांनी स्वतंत्रपणे नारळ फोडून या टाकीचं श्रेय लाटलं होतं।
पण 3-4 महिने लोटले तरीही या टाकीत पाणी पडत नसल्यानं या भागातील सोसायट्यांनी टँकरचं पाणी विकत घेतलं, त्यांना ते प्यावं लागतंय। येत्या 4 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृत्त होतील असा मोठा दावा उद्धव ठाकरेंनी केला। मुलाखतीत त्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। बुलेट ट्रेन मुंबई महापालिकेच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। उद्धव ठाकरेंनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली। या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली। मनमाडमध्ये महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली। यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं। सध्या महाभारताच्या युद्धासारखी स्थिती निर्माण झाली असून एकीकडे पांडव सेना, दुसरीकडे कौरव सेना असल्याचं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर तोफ डागली। मनमाडमध्ये भारती पवार यांच्या प्रचाराकरता घेण्यात आलेल्या सभेला पंकजा मुंडे उपस्थित होत्या। ही निवडणूक माझी नाही तर भारती पवारांची आहे, भारती पवारांना दिल्लीत पाठवा असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मतदारांना साथ घातली। बीड जिल्ह्याची निवडणूक मी कशी लढले हे सगळ्यांना माहिती आहे असं सूचक विधानही त्यांनी यावेळी केलं। राज ठाकरेंचं राज्याच्या राजकारणामध्ये नक्की स्थान काय मला माहीत नाही असं म्हणत शरद पवारांनी राज ठाकरेंना टोला लगावला। तर लाचारीची देखील मर्यादा हवी अशी प्रतिक्रिया पवारांनी प्रफुल्ल पटेलांनी पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातला त्यावर दिली। तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं। साई मंदिरातील व्यवस्था उत्तम असल्याचं नायडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। नागपुरामध्ये महायुतीच्या नेत्यांमध्ये अतिक्रमण मुद्द्यावरून वादाची ठिणगी पडली। भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून मंदिर आणि विहारावर नियमबाह्य कारवाई केल्यास भाग पाडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आभा पांडे यांनी केलाय। त्यामुळे आता राजकीय वातावरण तापलंय। बिबट्यानं माकडाची शिकार केल्याचा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय। रस्त्यावरील बिबट्या झाडावर बसलेल्या माकडांना हेरत होता, पण त्या माकडांना त्याची भनकही लागली नाही। अवघ्या काही सेकंदात बिबट्यानं रस्ता ओलांडून झाडावर झेप घेतली आणि क्षणार्धात त्या माकडाची शिकार केली। अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवी भूषण यांना बुधवारी रात्री रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केली। या घटनेविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून 10-15 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाराष्ट्र गुजरात सीमेवरील वलसाड उंबरगाव इथल्या सौंदर्य प्रसाधनं तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली। दरम्यान उंबरगाव अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। अहमदनगरच्या बाजारपेठेत एका तरुणाला 4 ते 5 जणांच्या टोळक्यानं भर चौकात दांडक्यानं बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। तरुणाला मारहाण केल्यानंतर त्याच्या वाहनाची देखील तोडफोड करण्यात आली। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून दुप्पट पैशाचं अमीष दाखवत अहमदनगरमध्ये अनेकांची फसवणूक करण्यात आली। जवळपास 300 ते 400 कोटी रुपयांची फसवणूक झाली असून गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन ट्रेडर्सनी धूम ठोकल्याची घटना समोर आली। एक छोटा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये पुन्हा स्वागत। आता पुढच्या बातम्या। जळगाव महानगरपालिकेनं शहरातील 232 होर्डिंग्स प्रकरणी संबंधित एजन्सीला नोटिसा बजावल्या आहेत। हे सगळे होर्डिंग्स अनधिकृत असून यापैकी 180 होर्डिंग्सच्या नूतनीकरणाकरता अर्ज दाखल करण्यात आले। त्यात 12 जणांनी नवीन होर्डिंग्स लावण्याकरता परवानगी मागितल्याची माहिती मिळते। धुळ्यातील रहिवासी आणि सशस्त्र सीमा बलामध्ये कार्यरत असलेले जवान कमलेश कदम यांना आंध्र प्रदेशात कर्तव्यावर असताना वीरमरण आलं। त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, आमदार कुणाल पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली। नागपुरात सुरू आंबा महोत्सव। पणन महासंघाने या महोत्सवाचं केलेलं आहे आयोजन।
हापूस आंबा, केसरी, पायरी, नागिण यासह देशभरातील वेगवेगळ्या जातीचे आंबे या महोत्सवात पाहायला मिळत आहेत, खरेदी करायला मिळत आहेत। परत एक ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।